तुमच्या घरामध्ये पण कॉक्रोच आणि ढेकूण जास्त झाल्यास कंटाळला असाल ना, तर जास्त काही महागडे स्प्रे वगैरे आणायची गरज नाही आहे. साधे सोपे उपाय करून तुम्ही कॉक्रोच आणि ढेकूण पळवू शकता. तर घरामध्ये झुरळ, ढेकूण खूप सारे होतात. तर त्यांना घालवायचं कसं हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे बघा सर्वात सोपे आणि साधे उपाय मी घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कितीही महागडे उपाय केलं तरी काही झुरळ आपल्या घरातून जात नाहीत. त्यासोबत ढेकूण, जे काही छोटे किडे असतील ते जात नाहीत. तर त्यासाठी आपल्याला साधे सोपे उपाय कोणते करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगते. चला तर मग व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा झुरळ घालवण्यासाठी, ढेकूण घालवण्यासाठी तुम्हाला जास्त काही महाग अशी औषधी फवारणी वगैरे करायची गरज नाही आहे. तर फक्त बघा तुम्ही फक्त ₹50 मध्ये तुम्ही हे जे काही झुरळ आहेत तुमच्या घरातले तुम्ही पळवू शकता. तर ते पळवायचे कसे हे मी तुम्हाला दाखवते. तर बघा मार्केटमध्ये नुकतंच हे जी की कॉक्रोचची पावडर आहे, तर ही पावडर हिरव्या कलरची असते. तर बघा ही हिरव्या कलरची जी पावडर असते तर ही खूप अशी रिझल्टफुल पावडर आहे. तर बघा ह्या पावडरचा उपयोग तुम्ही नक्की करून बघू शकता. तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ही जी पावडर आहे फक्त आपली जशी की पावडर रोजच्या वापरण्यातली पावडर असते, तशी ही पावडर असते आणि ही पावडर हिरव्या कलरची असते. तर बघा ही ₹50 फक्त ही पावडर आहे. तर ही पावडर काय करायची आहे, जिथे की झुरळाचं प्रमाण जास्त असेल, ढेकूण असेल, आपल्याला सहसा तर असे काही भेटत नाहीत दिवसा. तर काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला ह्या पावडरचा उपयोग करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मूल वगैरे असेल तर तुम्ही याचा सांभाळून उपयोग करू शकता. पण ह्या पावडरने नक्की रिझल्ट येतो. खूप बेस्ट रिझल्ट ह्या पावडरने येतो. तर बघा सगळ्याच दुकानामध्ये किंवा जवळचे जे काही शॉप असेल तिथे ही सहज पावडर भेटून जाते. तर ही पावडर बघा फक्त तुम्हाला काय करायची आहे, जे की भिंत असेल जिथे की एखादी राखीव जागा असेल, तिथे फक्त संध्याकाळी तुम्हाला ही थोडीशी पावडर ठेवून द्यायची आहे. तर जसं की स्प्रे करतो तशी तुम्हाला ही भिंतीच्या बाजूने तुम्हाला ही पावडर सोडायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ही पावडर जी आहे ती झाडून घ्यायची आहे. कारण तुमच्या घरामध्ये लहान मूल वगैरे असेल तर त्यामुळे बघा ही पावडर टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जी की जागा आहे ती क्लीन करून घ्यायची आहे. तर ह्या पावडरने खूप चांगला रिझल्ट येतो. त्याचनंतर बघा दुसरा उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता, तर दुसरा उपाय म्हणून तुम्ही इथे डांबर गोळ्याचा देखील उपयोग करू शकता. डांबर गोळ्या काय कोणत्याही दुकानात भेटतात. तर बघा डांबर गोळ्याच्या वासाने देखील जे की कीटक असतील, झुरळ असतील, त्यासोबत कोणतेही ढेकूण असो, याच्याने देखील खूप प्रमाण कमी होतं. जास्तीत जास्त जर बघा आपल्या घरामध्ये फर्निचर असेल, गादी असेल, तर झुरळाचं आणि ढेकणाचं प्रमाण जास्त वाढतं. आणि जेव्हा बघा आपल्या घरामध्ये कांदे असतील तेव्हा देखील झुरळ होतात. तर बघा अशा प्रकारच्या ह्या डांबर गोळ्या असतात. तर सहज तुम्हाला मार्केटमध्ये ह्या डांबर गोळ्या भेटून जातात. तर फक्त तुम्हाला करायचं काय आहे, ही जी की डांबर गोळी आहे तुम्हाला घरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही डांबर गोळी टाकून द्यायची आहे. जसं की कपाट असेल, कपाटमध्ये तुम्ही असं टाकू शकता किंवा एखाद्या छोट्याशा नॅपकिनमध्ये वगैरे गुंडाळून तुम्ही डांबर गोळ्या टाकून देऊ शकता. त्याचसोबत तुमचं सिलेंडर असेल, सिलेंडरची टाकी असेल तर तिथे टाकू शकता. जी काही तुमची जागा असेल तर तुम्ही तिथे अशा प्रकारच्या डांबर गोळ्याचा वापर करू शकता. तर डांबर गोळ्याने देखील खूप चांगला रिझल्ट येतो. आणि त्याचसोबत ही जी की हिरवी कलरची कॉक्रोचची पावडर आहे ही देखील खूप जालीम पावडर आहे. तर याने देखील तुमच्या घरातले जे काही झुरळं असतील तर ह्या पावडरच्या वासाने झुरळाचं आणि ढेकणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं. त्याचसोबत बघा तुम्ही कोरडी पावडरसुद्धा टाकू शकता किंवा कपाटामध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक छोटासा कापसाचा गोळा घ्यायचा आहे. तेलामध्ये भिजवून तुम्हाला ही पावडर टाकून द्यायची आहे. तर त्याच्याने देखील बघा तुमच्या कपाटामध्ये फक्त हा कापसाचा गोळा तुम्हाला बाजूला ठेवून द्यायचा आहे. जर गादी असेल तर गादीच्या बाजूला बघा झोपण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तेलामध्ये भिजवून ही पावडर थोडीशी टाकून कापसाचा गोळा तुम्हाला टाकून द्यायचा आहे. फक्त बघा अशा प्रकारे साधा सोपा उपाय करून तुम्ही तुमच्या घरातले कॉक्रोच पळवू शकता. तर बघा जास्त काही तुम्हाला महागडे स्प्रे वगैरे घ्यायची गरज नाही आहे, फवारण्या वगैरे घ्यायची नाही आहे. तर बघा हे साधे साधे उपाय तुम्ही करून घरातले जे काही कॉक्रोच आहे ते पळवू शकता. तर बघा ही अशा प्रकारची कॉक्रोच पावडर आहे. फक्त ₹50 ही पावडर आहे. टाकताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. तर ही पावडर टाकताना तुम्हाला ओल्या जागेत टाकायची नाही आहे. तर ही पावडर टाकताना तुम्हाला जी काही आपली जागा असेल घरातली स्वच्छ पुसून कोरडी करून ही पावडर टाकायची आहे. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठून पाहाल तर जे काही कॉक्रोच आहेत ते जितकी तुम्ही पावडर टाकलेले असाल तिथेच त्या वासाने मरून जातात. तर फक्त तुम्हाला ही पावडर ओल्या जागी वापरायची नाही आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.